नमस्कार, मी पूनम पाटील। मी आज बनवणार आहे मोदक। मोदक बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, 1 वाटी सुकं खोबरं घेतलं, त्याला किसून घेतलेलं आहे, 1 वाटी पिठी साखर, 1 चमचा इतकं मलाई घेतली आहे, काजू बदाम असे क्रश करून घेतले, विलायची पावडर घेतली, थोडंसं मीठ, 1 वाटी इतकं तूप घेतलंय, छोटी वाटी। आपण तुपाचं मोहन घालून घेऊ। कणिक असे भिजून घ्यायची छान, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, मऊसर अशी कणिक मळून घेतली आहे। हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून असं भिजून घेतलेला आहे, गोळा छान तयार केलेला आहे। कणिक भिजून आपण आता बाजूला ठेवून देऊ। नंतर एका पॅन मध्ये मी खोबरं टाकून घेतलंय। नंतर आपण 1 चमचा इतकी मलाई घेतली, ती टाकून घेऊ। तुम्ही मलाईच्या ऐवजी खवाई वापरू शकता। कलर बदलेपर्यंत आपण याला परतून घेऊ। याच्यात सुका मेवा टाकून घेतलाय, काजू बदाम। नंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलंय, त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचंय। नंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये सर्व काढून घेऊ। त्यात विलायची पण टाकायची, पिठी साखर टाकून मिक्सरला बारीक करून घेतले। हे बघा, नंतर आपण कणिक भिजलेली होती त्याचे छान गोळे तयार करून घ्यायचे। असे छोटे छोटे लाट्या करून घेतल्या मी, आणि एक करंजी पण करायची आपल्याला। सारण भरून घेतलंय, मोदक तयार केलेले आहे। अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेते। हे बघा किती छान मोदक झालेत। तुम्ही पण ट्राय करून बघा, खूप असे मऊसूत खूप छान असे होतात। एक करंजी लाटून घ्यायची आपल्याला। मोदक सोबत करंजी ही हवीच। तूप घेतलेले, तूप गरम झाले, तुपामध्ये आपण हे मोदक तळून घेऊ सगळे। गॅसचा फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे। मोदक तळून झालेले आहेत, तुम्ही पण ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा।